आरएसएसचं यासाठी विचारतो आहे, भले त्यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मंजूर जरी झाला असला तरी आरएसएसच्या दृष्टीने गडकरी किंवा राजनाथ सिंग असे पर्याय असू शकतात का? जी माझी माहिती आहे, मी दिल्लीत आहे, त्यानुसार संघामधली टॉप लिडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसतंय. कोणाला प्रधानमंत्री करायचं, काय करायचं हा जरी बीजेपीचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते. 2014 आणि 2019च्या पाचवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला. पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात. आजच्या सामन्यातून तुम्ही नितीश कुमारांना, चंद्राबाबूंना सल्ला दिलेला आहे. तुमच्या कटू अनुभवानंतर हा सल्ला दिलाय का? नक्कीच. मी कशाला, नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी सुद्धा कटू अनुभव घेतलेले आहे. 2019 साली अमित शहा यांनी आंध्रमध्ये जाऊन सांगितलं होतं चंद्राबाबूंवरती हल्ला केला होता आणि एनडीएची दारं चंद्राबाबूसाठी कायमची बंद आहे असं अमित शहानी जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे तर चंद्राबाबूंनी सुद्धा, आपण 2019ची त्यांची वक्तव्य पहा, नरेंद्र मोदी ही देशात लोकशाहीची हत्या करत आहेत, या देशामधली संविधान, घटना, अनेक संविधानिक संस्था यांचा गळा घोटण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत, हे वक्तव्य चंद्राबाबू नायडू यांचं आहे. आणि त्यासाठी त्याने भाजपबरोबर संघर्ष केलाय आंध्रमध्ये, दिल्लीमध्ये, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी जे वारंवार सांगतो, हे सरकार टिकणार नाही, हे सरकार टिकू शकणार नाही अनेक मुद्द्यांवर, जर बनवायचा प्रयत्न केला तर. पण आमची अशी भूमिका आहे की आता मोदी आणि त्यांच्या लोकांना ती संधी द्यावी सरकार बनवण्याची, आणि हे अनैतिक सरकार जेव्हा बनेल तेव्हा ते पाडून येण्यामध्ये जी मजा आहे ती आता बनवण्यात नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास 125 जागांवर बळ किंवा आघाडी दिसते आहे. हे सत्य आहे. महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. लोकसभेला, विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. अनेक ठिकाणी ह्या वेळेला सत्तेच्या बळावर आमच्या अनेक जागा पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा निकाल चोरण्याचा प्रयत्न झाला. विजय चोरण्याचा, जसं अमोल कीर्तीकरांची जागा आहे, अशा अनेक ठिकाणी झालेलं. विधानसभेला ते होणार नाही. विधानसभेला मी कालही म्हणालो, आम्ही 180 ते 185 जागा सहज जिंकू. रावसाहेब, काल फडणवीसांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आज ते दिल्लीत येत आहेत. शक्यता आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या, हा त्यांचा प्रश्न आहे. मी माझं मत सांगितलं, भूमिका मांडली त्यावर चर्चा होऊ शकते. तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझी भूमिका, माझा संताप, आमच्या सगळ्यांची चीड ही व्यक्त केली. कारण या महाराष्ट्राचं, मी एक महाराष्ट्रप्रेमी, महाराष्ट्र स्वाभिमानी असा राजकीय कार्यकर्ता. पक्षानंतर आधी महाराष्ट्र, बाळासाहेबांची भूमिका आहे. आम्ही त्यांचे सैनिक आहोत. महाराष्ट्राच्या मुळावर कोण येत असेल, तो आमचा असला तरी त्याला माफ करू नका, हे बाळासाहेब माननीय हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही त्यांच्या विचारानं पुढे जातो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन महाराष्ट्र खतम करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले आणि राजकीय विरोधकांवर सुडाच्या कारवाया करण्यामध्ये हे आघाडीवर होते. यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली, यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पोलिसांना उत्तेजन दिलं. मी परत सांगतो, यांनी सेशन कोर्ट, हायकोर्टच्या न्यायमूर्तींना धमक्या देऊन काही निर्णय बदलून घेतले आणि काही निर्णय द्यायला लावले. अशा प्रकारची व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी हे दुर्दैव आहे. आणि कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असू नये.
पण भारतीय जनता पक्षाने गेल्या काही काळामध्ये संस्कृती निर्माण केली, लोकशाहीच्या आणि संवैधानिक संस्था पूर्णपणे खतम करून आपल्या खिशात टाकण्याची. हे चालणार नाही. ही लढाई मोठी आहे. ही लढाई न्यायाची, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे. तुम्हाला अशा प्रकारे न्यायालय खिशात घालून, न्यायमूर्तींना धमक्या देऊन, बरं का, आमिष दाखवून किंवा आपल्या विचारांचे लोक न्याय व्यवस्थेत नेमून तुम्हाला राज्य करता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंही म्हणतायत की ज्या महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत त्यात प्रचारामध्ये जो खोटा प्रचार केला गेला, संविधान बदलणार, अनेकांना विशिष्ट समाजाला धमकावलं गेलं, त्याचा हा निकाल